मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या सत्रासाठी आपण पुन्हा एकदा बोलूया आमचे साथी समालोचक आमचे सिनियर समालोचक रोशन पाटील सर तारा यांचा आवाज तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ज्यांना अगदी चांगली गोलंदाजी साकारली. 2 स्पेल फेकत असताना 10 धाबा आणि 2 फलंदाजांना बाद केलं असा गोलंदाज, 1 फलंदाजाला बाद केला असा गोलंदाज सचिन मोरे ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कम ऑन द स्टेज क्वालिटीवर मॅन ऑफ द ट्रॉफी. पहिली मॅच अगदी चांगली झाली, दोन्ही टीमनं चांगला खेळ केला. आता सेकंड मॅच एका साईडला कोहली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल काल भैरव चिंचपाडा. पहिला सत्र आपण बोलूया पुन्हा एकदा आमचे सिनियर समालोचक रोशन पाटील सर तारा यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. धन्यवाद मंगेशजी पाटील. तर मॅच नंबर 2 दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल आणि 2 टीम स्वर्गीय नितीन नाईक स्मृती कोहली विपक्ष काळ भैरव चिंचपाडा. खरं तर फिल्डिंग टीमचा संपूर्ण स्क्वॉड जर आपण पाहिला तर तगडे खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि एका बाजूने जे सातत्याने मॉर्निंग क्रिकेट खेळतात त्या सर्व खेळाडूचा भरणा या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सलामीवीर प्रचंड अनुभव प्रदीर्घ काळ ज्याने कदर रायगड टेनिस क्रिकेट विश्वाला खूप मोठं योगदान दिलंय आणि असा खेळाडू चॅलेंजर पारगाव संघाचा अनुभवी खेळाडू सोनिया गायकवाड त्याच्या बरोबरने चिंचपाडा संघाचा एक अतिशय घातक खेळाडू रोशन पाटील उर्फ बाळा. हे 2 फलंदाज पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कमध्ये अतिशय चांगला जादुई फिरकी कदर गोलंदाज ज्याला म्हणता येईल असा खेळाडू संकेत पाटील मोरबी त्याचं पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये 24 लाईव्ह इव्हेंट टीमने पराभूत केलं श्री समर्थ माऊली 11 टीमला. संपूर्ण स्पर्धेच्या आम्हाला ट्रॉफीज खर तर देण्याला दर्शवताना मी आभार आणि मारादोमाची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेल रोशन पाटील कोपर संघाचा प्रमुख खेळाडू त्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सचिन मोरे या खेळाडूला आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड द्यायचा आहे. पहिली सिंगल लेग पायच्या स्वरूपात येईल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये काळ भैरव चिंचपाडा या टीमला पहिला खेळाडू 40+ मास्टर सोनिया गायकवाड त्याच्या बरोबरीने आपण पाहता नॉसागिंग एंडला रोशन पाटील हा खेळाडू संकेत पाटीलचं हे षटक ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल पुढे टाकला होता इथे मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला मिडविकेट क्षेत्राकडे हा फटका. अजित मुंगाजी हा खेळाडू मिडविकेट मध्ये आपण पाहू शकाल. सिंगल घेत एंड बदलला आणि धावसंख्येत वाढ. टोटल धावसंख्येत हा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळेल ती म्हणजे 2 तगडी स्टारकास्ट एका बाजूला आणि एका बाजूने संपूर्ण मॉर्निंग क्रिकेटचे खेळाडू जे सातत्याने सराव करत असत असे खेळाडू. रोशन पाटील प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला आपण त्याला पाहू शकाल. यावेळेला कतर आपण पहिला शॉट ऑफ लेन स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, स्लाइस करत होता बॉलला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला संकेत पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. व्हेरिएशन भरपूर चांगल्या खेळाडूकडे. मोरबी संघाचा प्रमुख गोलंदाज आणि जेव्हा जेव्हा रायगड ठाणे अशा लढती आपण पाहिल्या एक्झिबिशन मॅच त्यावेळेस देखील रायगड संघाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगले योगदान या खेळाडूचं राहिला असा गोलंदाज संकेत पाटील. आरपीएलच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पॉवर प्ले मध्ये मेडन षटक टाकणारा हा गोलंदाज संकेत पाटील या पहिल्या ओव्हरमध्ये त्याला आपण पाहता. यावेळेला ऑन साइडला बिग हिट करायचा बॉल टप्पा पडला तर खाली राहिला आणि थोडंसं आपण जर पाहिला फिंगर रोल करताना संकेतला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी या विकेट वरती त्याच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. 24 इव्हेंट टीम आपण कुठेही जाऊ नका थांबायचं आहे.
आज आयोजक या सूचनाच्या सूचनाचं पालन तुम्हाला करावं लागेल. मोठ्या लढती तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय, एन्जॉय करताय. यावेळेला देखील कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. थोडासा बॉल शरीर दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. फक्त 2 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, ज्यामध्ये एक लिगल सिंगल एक लेग बाईज अशा 2 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. पहिल्या षटकाचा खेळही संपला आणि संकेतने आपल्या टीमला चांगला स्टार्ट दिला. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 2 धावा, चांगलं षटक हाताळलं. आणि सेकंड ओव्हरमध्ये आला बॉलिंग मार्क मध्ये जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाचा खेळाडू आदित्य पाटील, नयन भगत आणखीन एक लेफ्टी बॉलर या टीम मध्ये आपण पाहता. अक्षय पवार अतिशय स्फोटक फलंदाज. ऋषीला आपण पाहता त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला चांगले खेळाडू. आदित्य पाटील या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क होते आणि समोर सोन्या गायकवाड. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं म्हटलं जातं आणि सोन्याकडे ती आक्रमकता आहे, तो कधीही ब्लास्ट करू शकतोय. इथे खेचून मारला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक जज करता झेल टिपलाय, खेळाडू बाद. पहिला धक्का आणि त्या ठिकाणी सुमित डोंगरे हा खेळाडू पारगावचाच आहे आणि त्याने मात्र सोन्या गायकवाडचा झेल टिपला. फटका सुंदर होता, लॉफ्ट केला होता बॉलला स्क्वेअर लेग मध्ये, पण तो प्रॉपर टायमिंग नव्हतं आणि तिथे मात्र पहिला धक्का. न्यू बॅटर करंजाडे टीमचा खेळाडू प्रतीक जाधव. इलेट नंबर 3 वन डाऊनला हा मैदानामध्ये आलाय. प्रतीक जाधव हा खेळाडू करता 1 डाऊनचा खेळाडू त्या ठिकाणी दाखल होताना मग त्याला पाहू शकाल. ब्लू डायमंड करंजाडे या टीमचा स्फोटक फलंदाज आणि तो 3ऱ्या क्रमांकावरती आला. तुम्हाला या मॅच मध्ये धावा बनवावा लागेल, किमान 50+ रन हे टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल, कारण समोरच्या टीम मध्ये एक से बडकर एक असे खरतर ताकदवर फलंदाज आहेत आणि त्यांना रोखायचं असेल तर तुम्हाला किमान 50+ रन या पहिल्या इनिंग मध्ये बनवाव्या लागतील. प्रतीक तयार. गोलंदाजी मार्ग आदित्य. यावेळेला देखील आपण पाहिला फुलर लेन बॉल फुलिक ऑफ द रिस्ट खेळायचं होतं. बॉलच्या लाईन मध्ये नव्हते. झटपट बॅटचा फेस क्लोज झाला आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी फ्लाय स्लिपला स्वतः विशाल जितेकर विजय त्यांना आपण पाहताय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बाहुबली मुकेश नाईक त्यांना आपण पाहताय. शॉट ऑफ लेन यावेळेला बाउन्सर. क्या बात आहे. परफ्यूम डिलिव्हरी. रबर बॉलला पाऊस हवाय. कधी ठाण्यामध्ये एक स्पर्धा आम्ही पाहिली होती 40+ पाऊस नव्हता तेव्हा गोलंदाजाला 2 बादली पाणी भरून द्यायचं. तो गोलंदाज विकेटमध्ये पाणी टाकायचा आणि मग ओव्हर टाकायची. जर पाऊस नसला तर तो अनुभव पारगाव संघाला आलाय 40+. अशा क्रिकेट स्पर्धा आपण पाहिल्या. म्हणजे विकेट ओलसर असणं गरजेचं आहे, कारण बॉल जितका स्किड होईल तितका त्या क्रिकेटचा आनंद घेता येईल चांगल्या पद्धतीचा त्या फॉर्मॅटचा. पण इथे ड्राय विकेट आहे. सकाळपासून प्रचंड ऊन आहे आणि आउटफील्ड देखील सुकलेले आहेत. प्रचंड ड्राय आहे, त्याचा फायदा होतोय फलंदाजांना. परंतु गोलंदाजी मध्ये असणारी खर तर दाहकता तुम्ही आतापर्यंत पाहिली संकेतची. आतापर्यंत पाहता आदित्य पाटीलची. थांबवलंय या टीमला. याही वेळेला आपण पाहिला त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. ठीक एज लागली आणि त्या ठिकाणी फ्लाय स्लिपला झेल टिपला. खेळाडू बाद. अजून एक धक्का या ठिकाणी बसतो बॅटिंग करताना काळ भैरव चिंचपाडा या टीमला. दुसरा खेळाडू बाद. त्यानंतर नवीन फलंदाज सतीश मिसाळ मैदानाकडे चाललाय. सतीश मिसाळ हा खेळाडू चिंचपाडा संघाचा मिडल ऑर्डर मधला खेळाडू त्याला आपण पाहता. टीमच्या स्क्वॉड मध्ये सर्व आपल्या परिसरातील विभागातील खेळाडू त्यांना संधी उपलब्ध करून दिली. खास करून विजय भोईर हिरा त्यावी विजय भोईर यांचं प्रमुख योगदान आणि टीमचे समर्थक बघा किती आहेत. किरण मडवी त्यांना आपण पाहता टीमचे संहित चिंतक. उमेश भोईर त्या ठिकाणी आहेत आमचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक. सुमित पाटील वाघिवलीवाडा संघाचा खेळाडू. सर्वांना आपण पाहताय त्या स्क्वॉडला ते समर्थन देत असताना. आणि या वेळेला मात्र आणखीन एक डॉट मेडन ओव्हर +2 विकेट. क्या बात आहे. आदित्य पाटील सबसे कातिल. इथे मात्र मेडन षटक त्याने टाकलं. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर काळ भैरव चिंचपाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 3. 2 खेळाडू बाद 3. हा सामना खरं तर आपण जर पाहिला तर
एक बाईची सिंगल खर्च केली आदित्यने, मेडल षटक टाकलं, निर्धाव षटक. नयन भगत वाजेपूर चा खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. आणखीन एक लेफ्ट हँडेड बॉलर आणि समोर रोशन पाटील उल्पी खेळाडू बाद. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकलाय आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. वाईडचा इशारा, पारगावचा बुलंद आवाज, पोपट फेम समालोचक सागर पाटील स्पर्धेचा आनंद घेतात. यावेळेला ऑन साइडला शॉर्ट पूल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल 6 रन. पहिला मोठा फटका या इनिंग मध्ये आपण पाहता रोशन पाटील या खेळाडूच्या बॅट मधून. खरं तर एकाच क्रिकेट हंगामामध्ये सर्वाधिक अर्धशतक टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहिला. ग्रामीण फॉर्मॅट मध्ये एका वर्षामध्ये सर्वाधिक अर्धशतक जर कोणत्या खेळाडूच्या नावावरती असेल तर तो खेळाडू रोशन पाटील. मी मगाशी म्हटलं या खेळाडूमध्ये क्षमता आहे आणि तो जर का शेवटपर्यंत उभा राहिला तर धावा बनतील आणि त्याला तो प्रयत्न करावा लागेल. या मॅच मध्ये चांगला फटका नयन भगतच्या अगेन्स्ट. पहिले 2 बॉल फुल लेनचे होते, त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन पिकअप शॉट रोशन पाटीलचा पाला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागताना आपण पाहताय 11 लॉस ऑफ 2 विकेट. 2 खेळाडू बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 3. यावेळेला देखील हलक्या हाताने ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. अजिताला बॉल खाली झेल टिपला जाईल, रनिंग कॅच. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाईल, तो म्हणजे रोशन पाटील हा खेळाडू बाद. खर तर काही दिवसापूर्वी आपण पाहिला बिंजोड चषक संपन्न झाला, त्याही स्पर्धेमध्ये रोशन पाटीलचा बोलबाला पाहायला मिळाला. सूरज पाटीलला आपण खेळताना पाहिलं. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देखील आता क्रेज वाढले आणि बरेचसे तरुण त्याही क्षेत्रामध्ये आकर्षित होतात. नवीन फलंदाज मैदानाकडे आपण पाहता राहुल बैकर, पळसपे गावचा खेळाडू. 5व्या क्रमांकावरती राहुल बैकर दाखल होताना आपण पाहताय. संघ थोडासा अडचणीमध्ये, थोडासा संघर्ष जरूर झाला. रोशन पाटील कडून एक षटकार आला, पण त्यानंतर लगेच थोडस व्हेरिएशन, धीम्या गतीचा बॉल, लेंथ रीड करता आली नव्हती. त्या ठिकाणी आपण पाहिला तर शॉट सिलेक्शन खराब होतं रोशन पाटीलचं आणि त्याही पेक्षा सुंदर झेल टिपला अजित मुंगाजी या क्षेत्ररक्षकाने. नेक्स्ट बॉल यावेळेला ऑन साइडला, क्या बात आहे, पॉवरफुल, ताकदीचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सफर, मिड विकेटच्या बाहेर 6 धाब्यासाठी आलाय षटकार. जबरदस्त फटका, अफलातून टायमिंग. ज्या गतीने बॉल आला त्याला त्याच गतीने प्रत्युत्तर दिलं. बॅट स्विंग चांगला होता राहुल बैकर या खेळाडूचा. कदाचित डेली प्रॅक्टिसचा हा करदर परिणाम. पुन्हा एकदा यावेळी आपण जर पाहिला मागे टाकलेला चेंडू लेंथ मध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळाला. मागचा बॉल फुल लेन, त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन, थोडस टर्न बॉलला केलं. व्हेरिएशन, रायझिंग डिलिव्हरी, टप्पा पडला. उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल यॉर्क, खोदून काढला बॉलला, ड्राईव्ह लेंथ मध्ये हा बॉल होता. लॉंग ऑफ मध्ये ड्राईव्ह केला बॉलला आणि इथे मात्र सिंगल घेताना पाहता मैदानामध्ये राहुल बैकर आणि सतीश मिसा या 2 खेळाडूंना. सेकंड स्पेल डेफिनेटली करदर जातील विशाल त्या ठिकाणी आदित्यकडे, कारण आदित्यने मेडन षटक टाकलंय, त्याच्यावरती विश्वास. संकेत हा देखील तितकाच चांगला ऑप्शन त्यांच्याकडे होता, परंतु कधी कधी वर्तमान स्थितीमध्ये कोणता खेळाडू फॉर्म मध्ये आहे, कोणत्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे त्याच्यावरती जास्त विश्वास दाखवला जातो आणि तोच विश्वास आता विशालने दाखवला आदित्यवरती. 4थ्या ओव्हरमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 18. 3 खेळाडू बाद 18. गोविंदा पाटील कोपर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. ऍज अ स्कोरर म्हणून भूमिका बजावत असताना यावेळेला देखील आपण पाहिला ऑन साइडला हलक्या हाताने बॉलला ऑन ड्राईव्ह केलं. त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर आहेत. प्रचंड वेगाने थ्रो झालाय सूरज पाटील या खेळाडूचा, परंतु 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा 20 वरती पोहोचलाय काळभैरव चिंचपड हा संघ. 20 रन ऑन स्कोर कार्ड. धीम्या गतीचा स्कोर कार्ड आपण पाहताय.
मैदानामध्ये स्कोर कार्ड वरती धावा 20. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. याही वेळा आपण पाहिला कद फिंगर रोल केले, विकेट किपरला बीट करून बॉल मागे चाललाय. 22 चे सिंगल रन मात्र ऍड होईल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये तुम्ही पाहता काळ भैरव चिंचपाडा या टीमच्या धावफलकामध्ये टोटल धावसंख्या धावफलकावरती 21. धीम्या गतीचा स्कोर कार्ड. धावांना गती प्राप्त करून द्यावी लागेल. चौथं षटक मार्गस्थ आहे. जर का धावा कमी आल्या तर 1 साइडेड मॅच या ठिकाणी कदाचित पाहायला मिळेल. शॉट ऑफ लेन आडव्या बॅटने हा फटका हॅमर केला बॉलला. मिड विकेट मध्ये अक्षय पवार डीप मध्ये थ्रो झाला वेगवान. दुसरीचा कॉल. 2 कंप्लीट तिसऱ्यासाठी निघाले दोन्ही खेळाडू. 3 धावा देखील या ठिकाणी होताना आपण पाहत आहे. खास करून रबर बॉलचं क्रिकेट आपण जर पाहिलं तर सर्वाधिक धावा आपण जर पाहिल्या तर षटकार चौकाराच्या मदतीने प्राप्त करताना आपण खेळाडूंना पाहिलं होतं. इथे सिंगल डबलला देखील महत्व देतात खेळाडू. विशाल भोईर तोही या स्क्वॉड मध्ये जॉईन झालाय. मुकेश स्वतः आपण पाहता कोल्लीगावचे खेळाडू. ऋषिकेशला आपण पाहताय दापोलीचा खेळाडू या टीम मध्ये. यावेळेला देखील करतर आपण पाहिला धीम्या गतीचा स्लोवर थोडासा व्हेरिएशन फिरकी पाहायला मिळाली. उजव्या त्याच्या फलंदाजाला करतर कटर बॉल डॉट चेंडू त्या ठिकाणी पाहताय. आता आपण धावा फलकावरती 24 धावा 24 इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि पहिला सामना ही 24 लाईव्ह इव्हेंट टीमने जिंकलाय. पुन्हा एकदा त्याच अँगलने हा बॉल टाकला. आदित्यने कमबॅक केलंय. यावेळेला आणखीन एक डॉट. 4 षटकं संपली आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 24 धावा आल्या. अंतिम षटक त्या ठिकाणी बाकी आहे आणि हे षटक असेल ऋषिकेशच्या हातामध्ये. ऋषी भोईर या षटकामध्ये आलाय. 24 रन स्कोर कार्ड. डगआउट्स मध्ये थोडी शांतता आहे. कधी आपण पाहताय काळ भैरव चिंचपाडा टीमचा. आता इथून जर का एखादा खेळाडू बाद झाला तर कदाचित विजयच मैदानामध्ये येऊ शकतो. तोही आक्रमक खेळाडू आहे. ओमकार केनी त्याला आपण पाहताय. अमोल पाटील. यावेळेला खरतर टॉस झालेला बॉल आणि इथे 1 बाउन्सर ही सूचना आली. जर का बॅटला बॉल स्पर्श झाला नसता तर कदाचित वाईड घोषित करण्यात आला असता. परंतु इथे 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग ऋषीला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्रायकिंग एंड आले. त्या ठिकाणी सतीश मिसाल हे खेळाडू 25 रन धावफलकावरती आहेत. यावेळेला हा पंप जॅक यावेळेला बॉलला उडवलाय मिड विकेटच्या दिशेने. अंतर कमी कापलं. झेल खाली अजित आलाय. आणखीन एक झेल टिपला या इनिंग मध्ये. त्याने पहिला झेल टिपला होता सोन्या गायकवाड यांचा. त्यानंतर आता झेल टिपलाय सतीश मिसाल या खेळाडूचा. अजून एक धक्का. 25 या धावसंख्येवरती नवीन फलंदाज ओमकार केनी. ओमकार केनी मैदानाकडे दाखल होत असताना त्यांना पाहू शकाल. ओमकार केनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहू शकाल. पूर्णपणे बॅकफुटला चाललाय काळ भैरव चिंचपाडा संघ. आतापर्यंत 25 धावा स्कोर कार्ड मध्ये. यावेळेला आल्या प्रहार. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉलला फेकला सीमा पार. मॅक्सिमम हिट षटकार 6 धावा. चांगलं टायमिंग षटकार. त्यानंतर मात्र सिंगल घेताना पाहिलं दोन्ही खेळाडूंना. सिंगल आली. धावसंख्या धावफलकावरती 32-32. आपण प्रेडिक्शन केलं होतं किमान 50+ होतील तो त्या झालेल्या नाहीयेत. या ओव्हर मध्ये पहिल्या इनिंग मधील
शेवटचे 2 बॉल पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकला हा चेंडू. यॉर्क बॅटला लागून बॉल मागे चाललाय. अगदी योग्य निर्णय पंचांकडून पाहायला मिळाला. या धावा कतर राहुलच्या खात्यामध्ये देखील ऍड होताना पाहायला मिळतील. लास्ट बॉल टार्गेट सेट करणार चेंडू आणि 33वा धाव फलकावरील लास्ट बॉल होती. ओमी ब्लास्ट करेल का हे पाहायचं गरजेचं आहे, कारण 40च्या आसपास पोहोचता येईल. यावेळेला फ्लाय स्लिपला क्या बात आहे. खरं विकेट किपरने फ्लाय स्लिपला जो झेल होता तो स्वतः टिपला आणि इथे मात्र सिंगल हँडेड कॅच कॉट बेंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना काळभैरव चिंचपाडा संघाची धावसंख्या स्कोर करवती आली. ती म्हणजे जवळजवळ खेळाडू बाद झाले. त्या ठिकाणी 6 धावा फलकावरती आल्या. 33-34 टार्गेट येणाऱ्या 5 षटकामध्ये हे ऐकवण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया बदल. आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल त्या ठिकाणी मंगेश पाटील शिरवली यांचा धन्यवाद. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. चेंडूची पूर्तता करा. सेकंड मॅच आपण एन्जॉय करतोय. एका साईडला आपण पाहिलं तर कालभैरव चिंचपाडानं त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. कैलास वसे नितीश मूर्ती कोहली या 2 संघांदरम्यान आपल्याला ही लढत पाहायला मिळतं. अगदी चांगली मॅच आपल्याला खरं तर पाहायला मिळेल. अवघ्या 33 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या. आता सेकंड सत्रामध्ये 34 धावा हा लक्ष्य पार करायचा.
तर पहिला षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सुमित, हा मुख्य ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 34 धावा डिफेन्स करायच्या, त्याच्यामुळे पर उत्तर सेकंड 17 मध्ये द्यावा लागेल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतील सूरज आणि विशाल, ही जोडी आपण सध्या खेळपट्टीवरती. हॉम बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लाईन भरपूर चांगली होती फलंदाजाला. यस, डिक्लेअर मध्ये सिंगल आली. एका धावेने संघ जाऊन पोहोचला. टोटल 3 या आकड्यावरती. पण संयम शांत दिमाखाने खेळ करतोय. 34 धावा लक्ष मोठं नाहीये, मात्र सिंगल डब्बलला जरी प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतो. त्या ईर्षेनं सध्या फलंदाजी मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार सुमित. ऑन साइडला खेळला. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतील. थोडस पंबलिंग झालं. दुसऱ्या धाबेसाठी केला पलटवार आणि 2 धाबा बघता बघता कंप्लीट केला. 2 धाबेनं संघ देखील जाऊन पोहोचला 5 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ. समोर फलंदाज पाहिलं तर विशाल ऑन स्ट्राईक. प्रार केला 5च्या स्लॉट मध्ये, फेकून दिला फ्लॉट मध्ये 6 धाबा. हा पहिला ब्रँडेड षटकार फलंदाज विशालच्या बॅट मधून. षटकाराला 6 धाबेनं संघ पुढे सरकला. डबल डिजिट मध्ये संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. 34 धाब्यांचं लक्ष ऍज अ ओपनर बॅट्समॅन विशाल ऑन स्ट्राईक आणि चांगली फलंदाजी. पुन्हा प्रहार. ओहो, सुपर बॅटिंग, सलग बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार फलंदाज विशाल ह्याच्या बॅट मधून. धावेला वेग दिला. भरपूर चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऍज अ ओपनर बॅट्समॅन विशाल, ज्याच्या बॅट मधून सलग आपण 2 षटकार पाहिलं. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात दमदार मिळाली आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या टोटल 17. लक्ष पाहिलं 34 धाब्यांचा अर्ध पल्ल, अर्ध प्रवास गाठलंय. आता अर्ध पल्ल अर्ध प्रवास मॅच मध्ये करायचा. पुढचा बॉल गोलंदाज या. पहिलाच बॉल ऑन साइडला अलाउन द कार्पेट. सिंगल आले आणि पहिल्या बॉलवरती सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं फलंदाज सूरजनं. एका धावेला प्राधान्य दिलं. संघ जाऊन पोहोचला. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर संघ टोटल 18 या आकड्यावरती. थोडा स्लोवर बॉल होता. पद्धतालिकेचा वापर जरूर केला. पाट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि हा बॉल डॉट पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विजय. फटका चांगला. चेंडू साहेब बॉललाईनच्या बाहेर. यस, 6 धावांसाठी हा षटकार. पण चांगले फटकेबाजी मॅच थोडी एकतर्फी पाहायला मिळतं. पहिल्या 17 मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आणि त्याच्यानंतर फलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळतात. पुढची मॅच असेल द्वितीय फेरीमधली पहिली मॅच. 24 लाईव्ह इव्हेंट टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी. प्रयत्न भरपूर चांगले होत्या. चेंडू अवकेच्या बाहेर. हा देखील षटकार पाहायला मिळतो. सलग बॅक टू बॅक. नक्कीच हा दुसरा षटकार आपल्याला विशालच्या बॅट मधून पाहायला मिळतो. टोटल विशालचा विचार केला तर 4 षटकांच्या मदतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता. 4 धावांची गरज. फटका फर्स्टला क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, एलिमिनेशन भरपूर चांगलं होतं. मॅच फिनिश सामना जिंकला. चला, विनंती असेल टॉस साठी 24 लाईव्ह इव्हेंट टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी. रोहित पाटील, चला आपण टॉस साठी या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो आदित्य, ज्यानं अगदी चांगली गोलंदाजी साकारली.
दोन स्पेल आणि दोन फलंदाजांना बाद केलं. अगदी चांगली गोलंदाजी आदित्यची आपण पाहिली आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. चला दोन्ही टीम संगनायक 24 लाईव्ह इव्हेंट टीमच्या संगनायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी या द्वितीय फेरी आणि पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन रामदादा पवार यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आदित्यला द्यायच्या. दोन स्पेल दोन फलंदाजांना बाद केलं आणि अगदी दमदार गोलंदाजी आदित्यची पाहिली आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. पुढची मॅच चला टॉस साठी 24 लाईव्ह इव्हेंट टीमच्या संघनायक रोहित पाटील